आपल्या सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. सलाम. प्रभूने ही सुवर्ण वेळ दिली त्याबद्दल त्या स्वर्गीय देवाला गौरव आणि त्याला सन्मान प्राप्त हो. यावेळेस आपण आजच्या भक्तीला सुरुवात करत असताना एक स्तोत्र वाचणार आहोत आणि त्यानंतर आपण समोर जाणार आहोत. स्तोत्र संहिता 93 ह्यावेळेस आपण वाचूया, त्यानंतर प्रार्थना करणार आहोत आणि मग वचनाकडे आपण आपलं लक्ष लावणार आहोत. स्तोत्र संहिता 93 मी आपल्या सर्वांकरिता वाचतो. परमेश्वराचे महात्म्य. परमेश्वर राज्य करीतो, त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे. परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर कसली आहे, म्हणून पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही. तुझे राजासन पुरातन कालापासून स्थिर आहे, तू अनादी कालापासून आहेस. हे परमेश्वरा, नद्यांनी कल्लोळ केला आहे, महानाद केला आहे. नद्यांनी आपल्या लाटांनी गर्जना केली आहे. विपुल जलांच्या महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्च स्थानी असलेला परमेश्वर प्रतापशाली आहे. तुझे निर्बंध अभंग आहेत. हे परमेश्वरा, तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभते. आमेन. बेबाप करो. या वाचलेल्या स्तोत्राद्वारे आपण सर्वांना तो आशीर्वादित करो. हे स्तोत्र त्या देवाचं महात्म्य, त्याचं महान सामर्थ्य, त्याचं गौरव, त्याचं ऐश्वर्य फार सुंदर रीतीने प्रकट करतं की तो कशा प्रकारे महान राजा आहे. तो फक्त राजाच नाही तर तो ऐश्वर्याने युक्त असणारा आहे, तो गौरवी राजा आहे, तो सामर्थ्यशाली राजा आहे, तो पराक्रमी राजा आहे. आणि तो इतका सामर्थ्यशाली आहे की त्याच्यासमोर पृथ्वी आणि कुणीच टिकाव धरू शकत नाही. आणि विशेष करून तो इतका सामर्थ्यशाली आणि सामर्थी पराक्रमी राजा आहे की त्यामुळेच पृथ्वी आणि सर्व काही स्थिर आहे. त्याबद्दल आपल्याला वचन एक मार्गदर्शन करतं. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की तो जो राजा आहे, वचन 2 नुसार तो सार्वकालिक आहे. त्याचं राज्य कधी न संपणारा आहे. तो अनादी कालापासून अनंत कालापर्यंत सदा सर्व काळ असणारा महान राजा आहे. आणि वचन 3 नुसार आणि 4 नुसार आपण पाहतो की नद्यांचा कल्लोळ आणि महानाद, नद्यांनी आपल्या लाटांची त्यांची गर्जना, विपुल जलांच्या महासागराच्या प्रचंड लाटांहून तो उच्च स्थानी आहे. या जगातील दिसणाऱ्या वैभवापेक्षा तो कितीतरी महान आहे, तो कितीतरी सामर्थी प्रभू आहे. आणि त्याबद्दल आपल्याला वचन शिकवतं. आणि विशेष करून अशा त्या महान सामर्थी प्रभूला आपण गौरव देत असताना आपल्याला त्या ख्रिस्ताकडे आपलं लक्ष लावणं गरजेचं आहे. कारण ख्रिस्ताद्वारेच तो महान प्रभू, जो अखिल विश्वाचा राजा, तो आपला पिता असा झालेला आहे. आपण त्याच्या कोरणातील कळप असे झालेलो आहोत ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याद्वारे. आणि म्हणून नित्य आपण ख्रिस्तामध्येच त्याला गौरव देऊ शकतो, त्याला आदर देऊ शकतो, त्याला महिमा आणि त्याला सन्मान देऊ शकतो. म्हणून अशा सर्व सामर्थी प्रभूला आपण धन्यवाद देऊ, त्याची उपकार स्तुती करूया, त्याला गौरव, त्याला सन्मान आणि आदर देऊया. ह्यावेळेस आपण आजच्या भक्तीला सुरुवात करत असताना सुरुवातीची प्रार्थना करू. आपल्यामध्ये पाळक साहेब आहे, ते यावेळेस सुरुवातीची प्रार्थना करतील अशी त्यांना मी विनंती करतो. प्रार्थना करू. डोळे बंद करू. सदाजीवी, सनातन, सर्वसमर्थ, सर्वश्रेष्ठ असणाऱ्या आमच्या पवित्र नीतिमान गौरवी प्रभू परमेश्वर दे बापा, सर्व सत्याचं अधिकाराचं मस्तक असणाऱ्या आणि देवबापा निर्माता असणाऱ्या पवित्र प्रभू, आजच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या भक्तीबद्दल आम्ही तुझे विशेष आभार मानतो. आठवडाभर तू आम्हाला सांभाळलंस, लागणाऱ्या गरजांचा पुरवठा झाला देवबापा. विशेषतः कोरोनासारख्या भयानक परिस्थितीपासून आम्हाला दूर ठेवलंस आणि पुन्हा एकवार आनंदाने उत्साहाने तुझी स्तुती, गौरव, सेवा करण्याची संधी आम्हाला दिली. आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो. प्रभुदेव, आजची होणारे ऑनलाईन भक्ती आशीर्वादाची जगभरातील तुझ्या प्रिय लेकरांना सांभाळ, सुरक्षित ठेव, आशीर्वाद दे, आरोग्य दे. आणि प्रभुदेवा, तुझी स्तुती करून घे. आजचं होणारं गीत गायन, वचन देवपा, हे सर्व आशीर्वादच कर. वचनाद्वारे तू आमच्याशी बोल, मार्गदर्शन कर, आमच्यातील उणीवा दोष दाखवून दे आणि त्यामध्ये सुधारणूक घडवण्यासाठी विशेष कृपा तुझी लाभू दे, अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. आम्ही सर्वजण मिळून तुझ्या पवित्र हाती पडतो. ते देवबापा, तुझी महान सुरक्षा आणि तुझे महान आशीर्वाद आम्हाला दिलेस, आम्ही तुझं गौरव करतो. ही सर्व प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो, म्हणून ऐक बापा, आमेन. त्यावेळेस आपण देवाच्या गौरवासाठी एक मराठी गीत गाणार आहोत. भक्तीची वेळ या गीताद्वारे आपण प्रभूला धन्यवाद देऊ.
आणि त्याचे उपकार सुद्धा आपण करूया. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, मला सदैव आवडेल. मिठा की चिंता सगळी, वजाई बापा जवळी. ती संकटाच्या समयी देईल शक्ती हृदयी. तै मोहपाश टळेल, अमोल ती भक्तीची वेळ. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, ही गोड कैसी वर्णवेल. करी मला ती प्रेरणा, देवा मी आपली प्रार्थना. त्या ठाई भाव ठेवूनी, व भार सर्व टाकूनी, कृपा अनंत ते मिळेल. ही धन्य हो भक्तीची वेळ. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, जीवाधार लाभेल. देहातून सुटून या, जाई वरी चढून या. पवित्र होती भावना, समाप्त सर्व प्रार्थना. जयकार हो गरजेल, सवयी भक्तीची वेळ. या गीताद्वारे त्या स्वर्गीय प्रभूला गौरव, महिमा, आदर आणि सन्मान मिळो. खरंच ही वेळ त्या प्रभूने दिलेली आहे आणि फक्त हीच नाही तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक सेकंद, आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण त्या प्रभूने आपल्या जीवनाकरिता दिलेला आहे. आणि म्हणून नित्य आपल्या जीवनाद्वारे त्या प्रभूला गौरव, त्याला महिमा आणि सन्मान मिळावा, कारण तो त्याच योग्य देवबाप आहे. विशेष करून आपण आजच्या या भक्तीला सुरुवात करत असताना विशेष करून आता जे गीत आपण गायलेलं आहे आणि जे स्तोत्र आपण वाचलं, त्यामध्ये आपण त्या देवाचं महात्म्य पाहिलेलं आहे, त्याचं सामर्थ्य पाहिलेलं आहे. आणि नक्कीच जितकं आपण ते जिवंत देवाचं गौरव, त्याचं महानपण, त्याचं सामर्थ्य पाहतो, तितकं आपल्या मुखातून त्याचं गौरव, त्याची महिमा, त्याचं सन्मान निघालाच पाहिजे. आणि जर त्याचं गौरव, त्याची महिमा, त्याचं सन्मान, जर त्याची कृत्य, त्याची अद्भुत दया आणि त्याचे वचन वाचत असताना आपल्या जीवनातून निघत नाही, तर मग मात्र काहीतरी चुकीचं घडत आहे आपल्या जीवनामध्ये. आणि मग देवाचे प्रिय लेकरांनो, आजच्या या वेळी आपण वचनाकडे जात असताना आपल्याला माहीत आहे की या आठवड्यामध्ये आपण पवित्र शास्त्रीय कारभारीपण या विषयावर विचार करत आहोत. आणि देवाच्या दयेने, कृपेने आता या विषयाच्या शेवटापर्यंत आपण आलेले आहोत. आणि आतापर्यंत आपण विशेष करून 6 भागांवर विचार केलेला आहे. त्यामधील पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की पवित्र शास्त्रीय कारभारीपणाचा पाया काय आहे.
त्यानंतर आपण शिकलो की पवित्र शास्त्रीय कारभारीपणाबद्दल महान उदाहरण ख्रिस्ताबद्दल तिथं आपण विचार केलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये आपण कारभारीपण हे तडजोड करणारं जीवन नाही त्याबद्दल विचार केलेला आहे. त्यानंतर चौथ्या भागामध्ये कारभारीपणाचं गांभीर्य त्याच्याबद्दल आपण शिकलेलो आहोत. पाचव्या भागामध्ये आपण कारभारीपण हे फक्त एका सेवकापुरतं काही काळापुरतं मर्यादित नाही तर हे पूर्ण जीवनाबद्दल आहे. त्यानंतर 6व्या भागामध्ये मागच्या आठवड्यामध्ये आपण विशेष करून पाहिलं की पवित्र शास्त्रीय कारभारीपण हे सेवा कार्याबद्दल आहे आणि मग त्याबद्दल सर्व मंडळीची जबाबदारी, सेवकाची जबाबदारी काय आहे त्यावर आपण विचार केलेला आहे. आणि आता आज विशेष करून या सकाळी आपण ज्या शेवटच्या भागावर विचार करणार आहोत तो भाग जो आहे प्रत्येक विश्वासणाऱ्यांकरिता आणि प्रत्येक त्याच्या क्षणाकरिता अति महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे पवित्र शास्त्रीय कारभारीपणाचं ध्येय. विश्वासणाऱ्यांच्या सर्वस्वाचं ध्येय काय आहे, कारभारीपणाचं ध्येय काय आहे, प्रत्येक गोष्ट तुम्ही पाहता त्याच्या मागचं ध्येय काय आहे. आणि मग त्या ध्येयाबद्दल विचार करत असताना आपण आज काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत आणि विशेष करून यामध्ये आपण काय ध्येय आहे तर जीवनामागं मनुष्याच्या जगण्यामागं काय ध्येय आहे, देवाने या मनुष्याला या भूतलावर ठेवलेला आहे त्याच्यामागं काय ध्येय आहे. आपण जगतो, आपण वागतो, आपलं जीवन अशा प्रकारे आहे, प्रत्येक दिवस येतो, प्रत्येक दिवस जातो, प्रत्येक दिवसामागचं ध्येय काय आहे तर फक्त एकच आहे आणि ते म्हणजे देवाचं गौरव. आणि आज आपण देवाच्या गौरवाबद्दल विचार करणार आहोत की बघ देवाचं गौरव आहे तरी काय आणि देवाचं गौरव आपण कसं करू शकतो. देवाचं गौरव करण्यासाठी आपण समर्थ आहोत का, आपल्या बुद्धीद्वारे आपल्या विचारांद्वारे काय आपण देवाचं गौरव करू शकतो काय. देवाचं गौरव नेमकं काय आहे. आणि देवाचे प्रिय लेकरांनो ज्यावेळेस गौरवाबद्दल आपण विचार करतो देवाच्या तर गौरव या शब्दाकरिता जो ग्रीक शब्द आहे तो आहे डोक्सॅझो आणि त्याचा अर्थ होतो स्तुती, प्रशंसा करणं, सन्मान करणं. आणि देवाच्या गौरवाबद्दल आपण विचार करत असताना ते गौरव जे आहे ते भौतिकतेबद्दल मार्गदर्शन करणारं नाही आहे, ते त्याच्या भौतिक दिसण्यावर अवलंबून नाही, कारण तो त्याला कोणी पाहिलेलं नाही. देवबाप सांगतं, देवाचं वचन आपल्याला मार्गदर्शन करतं, केवळ ख्रिस्ताने त्याला नक्कीच प्रगट केलेलं आहे. आणि म्हणून त्याचं गौरव जे आहे ते अशा प्रकारचं भौतिक नाही. तर ज्यावेळेस देवाच्या गौरवाबद्दल विचार केला जातो तर मग देवाचं गौरव हे त्या आत्मिकतेबद्दल मार्गदर्शन करत आहे, त्याच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल मार्गदर्शन करत आहे. जणू काय जर आपल्याला हे समजून घ्यायचं तर आपल्याला ज्यावेळेस आपण याकोबाचं पत्र 1 अध्याय वचन 10 वाचतो त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की जो धनी आहे त्याने आपल्या त्या स्थितीकडे पाहावं म्हणे, जेणेकरून त्याला ते समजेल. 1 अध्याय वचन 10 काय सांगते बघा. आणि धनवानाने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा, कारण तो गवताच्या फुलासारखा आहे. इथं ज्यावेळेस आपण मनुष्याच्या स्थितीबद्दल आणि मनुष्याच्या गौरवाबद्दल विचार करतो तर काय आहे, मनुष्याची स्थिती कशी आहे, तो त्या म्हणे धनवान अति धनवान व्यक्तीसुद्धा त्याने त्या दीनतेकडे पाहावं. का बरं, कारण त्याचं जीवन त्या गवताप्रमाणे आहे. तर मग त्या ठिकाणी आपल्याला ह्यातून हे शिकायला भेटत आहे की ज्यावेळेस गौरवाबद्दल इथं बोललं जात आहे तर मग भौतिक गौरवाबद्दल बोललं जात नाही आहे, एकतर हे आत्मिक गौरवाबद्दल बोललं जात आहे. आणि ज्यावेळेस आपण आणखी गौरवाबद्दल विचार करतो तर मग हे गौरव केवळ देवाचा आहे. आणि आपल्याला ज्यावेळेस आपण यशया 43 आणि वचन 7 मध्ये येतो तर त्या ठिकाणी पाहायला भेटतं की देवाने मनुष्याला आपल्याला त्याच्या गौरवासाठी त्याचं गौरव अशा प्रकारे निर्माण केलेला आहे. आणि या वचनानुसार आपल्याला पाहायला भेटतं की जी निर्मिती आहे ते देवाचं गौरव प्रगट करत आहे.
कारण आपण पाहतो की देवाचं गौरव जे आहे ते आपल्याला त्या निर्मितीच्या जीवनामधून पाहायला भेटतं, त्या कृत्यामधून पाहायला भेटतं. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे 2 कोरिंथ 4 अध्याय 7 ज्यावेळेस पाहतो आपण पाहायला भेटतं की मनुष्याच्या जीवनाबद्दल सांगितलेलं आहे की ते ते त्यांचं जीवन जे आहे ते मातीच्या भांड्याप्रमाणे आहे. तर मग ज्यावेळेस माती त्या भांड्यामध्ये काहीतरी जीवन राहू शकतं तर मग नक्कीच ते देवाचं गौरवच प्रगट करणारा आहे. कारण देव गौरवी आहे, तो सामर्थी प्रभू आहे आणि सगळ्या गोष्टीमध्ये काय आहे, तो गौरवी आहे. आणि मग आपण जे माती होतो त्या मातीपासून आपल्याला त्याने जीवन दिलेलं आहे. तर अशा स्थितीमध्ये आपण त्याचं गौरव करू शकतो. कशा प्रकारे ते करू शकतो आपण ते पुढे पाहणार आहोत. आणि ज्यावेळेस आपण गौरवाबद्दल विचार करतो तर जी निर्मिती आहे ती देवाचं गौरव प्रगट करते, ज्याच्याबद्दल स्तोत्र 19:1-4 आपल्याला मार्गदर्शन करतं. स्तोत्र 73:24 आपल्याला पाहायला भेटतं की स्वर्ग जे आहे ते त्याची गौरव प्रगट करणारा आहे. आणि एक प्रकारे सर्वसाधारणपणे वापरण्यात आलेला हा शब्द आहे स्वर्ग, त्याचं गौरव ते प्रगट करत आहे. आणि जणू काय अशा प्रकारे आहे की ज्यावेळेस विश्वासणारे ह्या देहातून सुटतात ते त्या गौरवी ठिकाणी जात आहेत, त्या गौरवाकडे, त्या ख्रिस्ताकडे, त्या जिवंत देवाकडे. मग ज्यावेळेस आपण देवाच्या गौरवाबद्दल आपण विचार करतो तर मग देवाचं गौरव ते भौतिकतेमध्ये दडलेलं नाही आहे. त्याचं गौरव करण्याकरिता त्याला कोणत्या भौतिक गोष्टीची किंवा कोणत्या स्थितीची गरज नाही, कोणत्या जागेची गरज नाही, कारण तो अगोदरच गौरवी आहे. आणि ज्यावेळेस आपण त्याबद्दल 1 कोरिंथ 13 अध्याय आणि वचन 12 वाचतो त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं की पौल जो काय आहे, पौल म्हणतो की आपल्याला आता अंशतः कळतं म्हणे. आपण जणू काय आरशात पाहत आहोत आणि आपल्याला ते अगदी अंधुक अशा प्रकारे दिसत आहे, परंतु अशी एक वेळ येईल त्या ठिकाणी आपण स्पष्ट पाहू. म्हणजे देवाचं गौरवीपण जे आहे त्याबद्दल आपण आता फार काही जाणून घेऊ शकत नाही, परंतु जे काही आपल्यापर्यंत आता आपल्याला समजलेलं आहे ते अगदी अगदी आणि अगदी ते अशा प्रकारे अगदी थोडंसं आहे, परंतु अधिक जवळीकतेने त्याचं गौरवीपण आपण कधी अनुभवणार आहोत, या जीवनातून सुटल्यानंतर. आणि त्याबद्दलच ते वचनं त्याबद्दल मार्गदर्शन करत आहेत आणि त्याबद्दलच आपल्याला ते उत्तेजना देत आहेत. आणि मग देवाच्या गौरवाबद्दल आपण विचार करत असताना त्याचं गौरव जे आहे ते त्याच्या निर्मितीद्वारेच प्रगट होत आहे. आणि यशाया 42 आणि वचन 8 आपल्याला काय सांगतं की देव हा ईर्ष्यावान देव आहे, त्याचं गौरव तो कुणालाही हिरावू देणारा नाही. आणि ज्यावेळेस आपण पौल रोमकरास पत्र 1 अध्याय वचन 21-25 आपण पाहतो तर आपल्याला पाहायला भेटतं की जे लोक आहेत त्यांच्या आराधनेची ज्या पद्धती आहेत, कशा प्रकारे ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या विचारांनी ते आराधना करत आहेत त्या जिवंत देवाला सोडून, त्याबद्दल तो मार्गदर्शन करत आहे. आणि त्याकडे पाहत असताना तो जिवंत देवाच्या त्या गौरवीपणाकडे विचार करत आहे की हे लोक किती भ्रष्ट आहेत, हे लोक किती दुसऱ्याकडे आपलं लक्ष लावत आहेत, परंतु तो गौरवी आणि महान सामर्थी प्रभू तर स्वर्गात आहे, तो अतिउच्च प्रभू आहे, तो सर्वश्रेष्ठ बाप आहे. तर मग देवाच्या गौरवाबद्दल आपण विचार करत असताना ते गौरव कशा प्रकारचं आहे त्याबद्दल सुद्धा आपल्याला चांगलं उदाहरण माहीत आहे. निर्गममध्ये त्या ठिकाणी मोशे देवाला म्हणतो की आपलं मुख मला दाखव म्हणे, मला तुला पाहायचं आहे. आणि त्यावेळेस देवबापाने हे सांगितलं की जर कोणी मनुष्याने म्हणे मला पाहिलं तर तो जगू शकणार नाही म्हणे, नष्ट होऊन जाईल. परंतु तरीसुद्धा म्हणे त्याने एका कपारेमध्ये लपवलं आणि त्या ठिकाणाहून म्हणे की मी पाठमोरा होत असताना तू माझं गौरव पाहशील म्हणे, है ना. आणि त्या ठिकाणी मग ते गौरव काय होतं, मोशेने ते काय गौरव पाहिलं, काय खरंच त्याने देवाला पाहिलं का? तर नक्कीच त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण वचन वाचतो ते त्यावेळेस आपल्याला समजतं की देव ज्यावेळेस त्या ठिकाणाहून जात आहे त्यावेळेस तो हे ओरडत गेला की
परमेश्वर सनातन देव, दयाळू, कनवाळू आणि अतिपवित्र, जो न्यायी प्रभू, जो सर्वश्रेष्ठ देव. तर मग त्याचं गौरव म्हटल्यानंतर त्याचं गुण वैशिष्ट्य, त्याचं सामर्थ्य आणि त्याचं जे स्वभाव गुण आहेत ते प्रगट करतात त्याचं गौरव. आणि तेच त्याने मोशेला प्रगट केलं की हाच देव आहे. आणि त्याचं गौरव आपल्याला त्याच्या त्या स्वभाव गुणामधून पाहायला भेटतं. आणि मग त्याबद्दल आपण विचार करतो. तर मग या विषयाअंतर्गत आज आपण जे महत्त्वाचे 4 सत्य पाहत आहोत, त्या विशेष करून एक प्रश्न उत्तराद्वारेच आपण ते पाहणार आहोत. त्यामधील पहिला जो भाग आहे की का बरं आपण देवाचं गौरव करावं. आणि आपल्याला माहिती आहे की आपण कारभारीपणाबद्दल विचार करत असताना पेत्राचं पहिलं पत्र 4थ्या अध्यायामध्ये आपण आहोत. आणि विशेष करून आज जो शेवटचा वचन आहे 1 ते 11 हे वचन आपण निवडलेले होते. आणि आज आपण त्या शेवटच्या वचनावर विचार करणार आहोत. त्या ठिकाणी आपल्याला फार सुंदर रीतीने देवाच्या गौरवाबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मग पहिला जो प्रश्न आहे की का बरं देवाचं गौरव आपण करावं, त्याचं कारण काय आहे. आपण वचन वाचूया. 1 पेत्र 4था अध्याय वचन 11. भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत, असे बोलावे. सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करत आहोत, अशी करावी, यासाठी की सर्व गोष्टी देवाचं गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा. गौरव व पराक्रम हे युगानुयुग त्याचे आहेत. का बरं देवाचं गौरव करावं. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे सामर्थ्य त्याचं आहे. इथं सांगितलं देवाने दिलेल्या शक्तीने. का बरं त्याचं गौरव. आपण त्याची लेकरं या नात्याने, आपण त्याची लेकरं, त्याची प्रजा या नात्याने प्रत्येक व्यक्तीने त्याचं गौरव करणं गरजेचं आहे. त्यातील पहिलं कारण आहे ते म्हणजे कारण सामर्थ्य त्याचं आहे. कशाबद्दल सामर्थ्य त्याचं आहे. तर मग मी आज जिवंत आहे, मी जो श्वास घेत आहे, मी जो जगत आहे, मी जे बोलत आहे, मी जे चालत आहे, सर्व काही त्याने मला पुरवलं म्हणूनच आहे. आणि म्हणून हे लक्षात ठेवत असताना याद्वारे मला हे समजेल की मी त्याला गौरव द्यावं, कारण की सामर्थ्य त्याचं आहे. कशासाठी. मी जगत आहे, माझा प्रत्येक श्वास त्याची अनमोल देणगी आहे. आणि फक्त तेच नाही तर कोणतं सामर्थ्य. तर मी एकेकाळी त्या भयंकर अशा स्थितीमध्ये मेलेलो होतो, पडलेलो होतो, मी माती होतो, माझी लायकी नाशास पात्र होतो मी. परंतु त्या प्रभूने त्याचे प्रिय पुत्राठाई मला अशा भयंकर नाशापासून वाचवलेला आहे. आणि मला त्या गौरवीपणामध्ये ख्रिस्तामध्ये त्याने उभं केलेलं आहे. ख्रिस्तामध्ये मला नीतिमान ठरवण्यात आलेलं आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याद्वारे त्याने मला त्याचं लेकरू, त्याची प्रजा, त्याचं संतान होण्याची संधी मला दिलेली आहे. तर मग आपण ज्यावेळेस याबद्दल विचार करतो की नवीन जन्मसुद्धा त्याच्यापासून आहे, नवीन जीवन त्याच्यापासून आहे, तारण त्याच्यापासून आहे. आणि मला त्याने तारण दिलेलं आहे. माझा तो निर्माण करता या नात्याने नक्कीच मी त्याला गौरव द्यावं. आणि त्यासोबतच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला त्या जगासोबत वाहत जाऊन नाश होऊ दिला नाही. तर मला त्याने जे जीवन दिलेलं आहे त्याचा देखील स्रोत त्याच्यामध्येच आहे. आणि म्हणून त्याला आपण गौरव द्यावं. तो आपलं सामर्थ्य आहे, आपल्या आत्मिक जीवनाचं तो सामर्थ्य आहे, आपल्या तो भौतिक जीवनाचं सामर्थ्य आहे, आपल्या प्रत्येक कार्यामधील तो सामर्थ्य आहे. कारण त्याच्या विना आपण एक शब्दसुद्धा काढू शकत नाही. आणि अशाच बद्दल दावीद राजा म्हणतो, ज्यावेळेस तो अशा प्रकारे विचार करत आहे की मी माझ्या आईच्या उदरात पिंड रूपाने असतानाही माझी आकृती म्हणे तुझ्यासमोर तुला माहीत नव्हते असं नव्हतं म्हणे. तर त्यातून आपल्याला हे समजतं की माझं प्रत्येक क्षण त्याच्या नजरेत आहे. इवन मातेच्या उदरात जेव्हा एक छोटासा डॉट जो आहे त्या लेकराची तयारी होण्याचा, तेव्हापासून तर माझ्या मृत्यूपर्यंतचा प्रत्येक क्षण त्याच्या हृदयात, त्याच्या डोळ्यात आहे, त्याला माहीत आहे. आणि म्हणून सामर्थ्य त्याच्यापासून आहे. आणि मग म्हणून पहिलं कारण आहे की का बरं त्याचं गौरव करावं. तर सामर्थ्य त्याचं आहे. आणि म्हणूनच प्रभूने जी शिकवलेली प्रार्थना आहे शिष्यांना,
त्यामध्ये शेवटचा जो भाग आहे जे आपण नित्य म्हणतो ते म्हणजे काय बरं? कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. कारण की राज्य तो करत आहे आणि ते राज्य करत असताना त्या राज्याला सामर्थ्य पुरवणाराही तोच आहे. आणि मग नक्कीच गौरवही त्या महान पराक्रमी देवालाच प्राप्त हो. तर मग आता ज्यावेळेस आपण गौरवाबद्दल विचार करत असताना का बरं आपण त्याचं गौरव करावं त्याबद्दल आपण पाहिलं. कारण सामर्थ्य त्याचं आहे. इथं वचन 11 सांगतं की त्याने देवाने दिलेल्या शक्तीने. तर हे आपल्याला पूर्ण पुरवठ्याबद्दल मार्गदर्शन करतं की तो सर्वस्वाचा पुरवठा आहे आणि म्हणून तो गौरवास पात्र प्रभू आहे. दुसरं जे कारण आहे किंवा दुसरा जो प्रश्न आहे तो अशा प्रकारे आहे की कशा प्रकारे गौरव करावं. मग आपण त्याचं कशा प्रकारे आपण त्याचं गौरव करू शकतो. तर त्याच्याबद्दल आपल्याला 1 कोरिंथ 10 अध्याय आणि वचन 31 मार्गदर्शन करते की तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. सर्व गोष्टीत देवाचं गौरव करा. खाता पिता जे काही करता तुम्ही काय करा म्हणे? देवाच्या गौरवासाठी करा. आता माझा प्रत्येक दिवस मी उठतो आणि जगतो, बोलतो काय? माझा प्रत्येक क्षण देवाला गौरव देणारा आहे का? आणि ज्यावेळेस इथं देवाला गौरव देण्याबद्दल विचार आपण करतो तर मग गौरव देणं म्हणजे काय आहे? तर गौरव देणं म्हणजे देवाचा आदर करणं आपल्या सर्व जीवनाद्वारे. आणि त्याबद्दलच आपल्याला वचन फार सुंदर रीतीने मार्गदर्शन करतं 1 कोरिंथ 10 अध्याय वचन 31 मध्ये की तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. आणि या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो की विशेष करून हा जो संदर्भ आहे 1 कोरिंथ 10 अध्याय त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की पौल जो आहे तो एका अशा विषयावर तो विचार करत आहे. तो विषय अशा प्रकारचा आहे की जर एखादा चांगला विश्वासणारा आहे आणि एखादा जो कमजोर विश्वासणारा आहे तर तो म्हणत आहे की तुमच्या खाण्यापिण्याने त्या कमजोर जो विश्वासणारा आहे त्याच्या जीवनामध्ये काही त्याला डगमगू नये म्हणून तुम्ही त्याविषयी जपा. तर म्हणून तो अशा प्रकारे तो संदर्भ असताना तो त्यातून हे दाखवत आहे की ते जपत असताना तुम्ही ते जपत आहात परंतु त्यासोबतच तुम्ही देवाचं देखील गौरव त्याद्वारे करत आहात. तर त्याबद्दल सुद्धा तो संदर्भ मार्गदर्शन करत आहे. आणि विशेष करून ज्यावेळेस 1 कोरिंथ 10 अध्याय वचन 23 आपण पाहतो तर आपल्याला पाहायला भेटतं की सगळं काही त्याच्या गौरवाकरिता करा. आणि विशेष करून 1 कोरिंथ 10 आणि वचन 23 नुसार आपल्याला पाहायला भेटते की विश्वासणारे जे आहेत त्यांना सर्व काही करण्याकरिता मोकळीकता आहे. परंतु सगळ्यात ज्या गोष्टी आहेत ते त्यांच्याकरिता फायद्याच्या आहेत असं नाही. पौल म्हणतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी करण्यासाठी वचन 23 मध्ये की तुम्हाला सर्व गोष्टी करण्यासाठी मोकळीकता आहे म्हणे परंतु सगळ्याच गोष्टी तुमच्या लाभाच्या आहेत अशा नाही. तर त्यातून तो काय बोलू इच्छित आहे की तुमचं जीवन जे आहे ते देवाला गौरव असलं पाहिजे. ते इतर गोष्टींसाठी इतर निर्मितीसाठी एक प्रकारे तुमचं जीवन गौरवी असं असायला नको तर ते केवळ देवाच्या गौरवासाठी असावं. आणि त्याबद्दलच आपल्याला इथं पाहायला भेटतं. तर मग देवाचं गौरव जे आहे ते कशाबद्दल मागणी करतं आपण वाचूया. कलोसे 3 आणि वचन 23 काय सांगतंय. कलोसे 3:23 वाचा. आणि जे काही तुम्ही करता ते माणसासाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. हा, जे काही करता ते तुम्ही माणसासाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी जीवे भावे करा म्हणे. तर मग हे वचन सुद्धा आपल्याला आणखी स्पष्ट करतं. त्यासोबतच वचन 24 काय सांगतं. देवाचं गौरव प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा. तिथं काय सांगितलं. ख्रिस्ताची चाकरी करत जा.
तर मग ही जी दोन्ही जी वचनं आहेत ते आपल्याला हे शिकवत आहे की आपण आपल्या पूर्ण जीवानिशी त्याचं गौरव करावं, त्याची स्तुती, त्याचं गौरव, त्याची प्रशंसा करावी. मग आता देवाचं गौरव जे आहे, सर्व गोष्टीमध्ये देवाचं गौरव करणं म्हणजे काय आहे? तर मग सर्व गोष्टीमध्ये देवाचं गौरव करणं मी अगोदरही तुम्हाला सांगितलं आणि पुन्हा एक वार सांगतो की ते म्हणजे त्याचा आदर करणं, आपल्या आपल्या बोलण्याद्वारे, आपल्या कृत्यांद्वारे, आपल्या सर्वस्वाद्वारे त्याला आदर देणं. आणि स्तोत्र 1 नुसार काय बरं आपले जे विचार आहेत, आपले जे आपलं जे वागणं आहे ते आपल्याला त्याच्या त्याच्या वचनांकडे आपलं लक्ष त्याच्या वचनांकडे लावणं गरजेचं आहे. स्तोत्र 119 आणि वचन 11 नुसार आपल्याला पाहायला भेटतं की आपलं लक्ष जे आहे ते पूर्णपणे देवाच्या वचनांकडे आणि त्याच्याकडे लावणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यातून आपल्याला समजते की काय योग्य आणि काय अयोग्य आहे आणि जे आपण करतो मग ते देवाच्या गौरवासाठी आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं त्यासाठी महान उदाहरण, अतिमहान उदाहरण जे आहे सर्व ख्रिस्ती जीवनाकरिता ते म्हणजे ख्रिस्त. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याने या भूतलावर असताना प्रत्येक क्षणी त्याने देवाचं गौरव केलं, पित्याचं गौरव त्याने केलं. त्याने प्रत्येक त्याच्या प्रिय लेकरांना तो एक कित्ता घालून दिलेला आहे. त्याच्या प्रत्येक बोलण्यामध्ये, त्याच्या प्रत्येक वागण्यामध्ये, त्याच्या प्रत्येक सर्व स्थितीमध्ये तो पूर्णपणे देवाच्या अधीन होता, पित्याच्या अधीन होता आणि पित्याचं गौरव त्याने केलेलं आहे. आणि त्याचं उदाहरण आपण आणखी पाहिलं तर एक झलक आपल्याला मत्तई 4 अध्याय वचन 1 ते 11 मध्ये पाहायला भेटते, ज्या ठिकाणी ख्रिस्ताची परीक्षा होत आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा कशा प्रकारे तो काय करत आहे, त्याच्या वचनाच्या अधीन राहून त्या सैतानाला तोंड देत आहे. आणि त्यातून प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी त्याने ते उदाहरण दिलेलं आहे, ठेवलेलं आहे. तो देव आहे परिपूर्ण, तो सैतानाला केव्हाच तिथून हाकलून देऊ शकला असता, परंतु त्याने तो त्या परीक्षेला का सामोरं गेला? कारण त्याने त्यातून हे शिकवलं की विश्वासणाऱ्या नात्याने आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे मोह, अशा प्रकारची परीक्षा, अशा प्रकारचे क्षण येणार आहेत, परंतु अशा स्थितीमध्ये तुम्ही देवाला कसं गौरव देऊ शकाल? त्याही परिस्थितीमध्ये तुम्ही देवाला कसं सन्मान देऊ शकाल? तर त्याने ते शिकवलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की त्याने वचनाकडे तो गेला. आणि 3 वेळेस आपल्याला पाहायला भेटतं अशा प्रकारे आहे की शास्त्रात असे लिहिले आहे. त्या भागामध्ये कमीत कमी 3 ते 4 वेळेस अशा प्रकारचा शब्द आलेला आहे, शास्त्रात असे लिहिले आहे. तर मग आपल्याला सर्व स्थितीमध्ये कुठं आपलं लक्ष घालणं गरजेचं आहे? देवाच्या वचनाकडे, जे आपल्याला त्या जिवंत देवाचं गौरव करण्यास काय करतं? सहाय्य करतं आणि ते कृपा पुरवतं. दुसरा जो मार्ग आहे देवाचं गौरव करण्यासाठी सर्व गोष्टीमध्ये, ते म्हणजे आपण आपल्या शरीराद्वारे, जे आपलं शरीर आहे त्याद्वारे योग्य रीतीने वागणं किंवा त्याचा उपयोग योग्य रीतीने करणं. जसं कशा प्रकारे आहे? 1 कोरिंथ 6 अध्याय वचन 19 आणि 20 नुसार आपण ज्यावेळेस पाहतो त्या ठिकाणी सांगितले की तुमचं शरीर जे आहे, जो तुमच्यामध्ये वास करतो, तो पवित्र आत्मा त्याचं मंदिर आहे म्हणे, तुम्ही स्वतःचे नाही, कारण तुम्ही विकत घेतलेले आहात. आणि म्हणून तुमच्या शरीराद्वारे तुम्ही देवाचं गौरव करा. तर मग हे वचन आपल्याला कशाबद्दल मार्गदर्शन करत आहे की मग आपल्या शरीराद्वारे आपण देवाला गौरव देणं गरजेचं आहे. सर्व गोष्टीत देवाला गौरव देणं म्हणजे आपण अगोदर पाहिलं की आपल्या बोलण्याद्वारे, आपल्या वागण्याद्वारे, आता आपण पाहत आहोत आपल्या शरीराद्वारे देवाला गौरव देणं. कशा प्रकारे आपण आपल्या शरीराद्वारे देवाला गौरव देऊ शकतो? तर मग अनैतिकतेपासून, घाणेरड्या कृत्यांपासून दूर राहून आपले हात, आपलं पाय, आपले डोळे, आपलं सर्वस्व जे अवयव आहे त्याचा आपण कशा प्रकारे उपयोग करतो त्याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. माझ्या मनामध्ये काय विचार चालतात त्याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. माझं वागणं काय आहे, नक्कीच बाहेरून वेगळं आणि आतून वेगळं आहे का, त्याचा देखील इथं विचार करणं गरजेचं आहे. कारण माझं शरीराद्वारे मला देवाला गौरव द्यायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण सर्व गोष्टीत देवाचं गौरव म्हटल्यानंतर आपण पाहिलं की आपले विचार आपले शरीराद्वारे, तर आता मग आणखी पुढे येत असताना मग
कशा प्रकारे आपण आणखी देवाला गौरव देऊ शकतो? तर बघ इब्री लोकासपत्र 11 अध्याय वचन 6 नुसार आपण त्या विश्वासामध्ये चालू आणि तो विश्वास जो ख्रिस्ताद्वारे आपल्याला प्राप्त झालेला आहे, जे पवित्र शास्त्रीय तत्व आहे त्याच्यामध्ये नित्य आपण चालण्याद्वारे. त्यानंतर रोमकरास पत्र आणि 12 अध्याय वचन 9 नुसार ढोंगी प्रेमापासून दूर राहिल्याने. प्रेम करणं परंतु ढोंगीपणाने नाही. आणि लूक 9 आणि 23 नुसार स्वतःचा त्याग करून. इफिस 5:18 नुसार पवित्र आत्म्याने भरणं म्हणजे देवाच्या वचनामध्ये नित्य वाढणं. रोमकरास पत्र 12 अध्याय वचन 1 नुसार स्वतःचं शरीर तर जिवंत देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करणं. तर मग अशा प्रकारे आपल्या सर्व भागांद्वारे सर्वस्वाद्वारे आपल्याला पाहायला भेटतं की सर्व गोष्टींद्वारे देवाला गौरव, त्याला आदर, त्याला सन्मान प्राप्त व्हावा. आणि आपल्याला ते देणं गरजेचं आहे. आपले विचार, आपलं कृत्य, सर्व काही जे आहे ते त्या स्वर्गीय पित्याला गौरव आणि त्याला संतोषकारक असावं. तर मग हा दुसरा प्रश्न होता आजचा की कशा प्रकारे आपण गौरव करू शकतो? तर सर्व गोष्टींद्वारे. त्यामध्ये मग आपण विचार केलेला आहे, अनेक वचनं आपण त्यामध्ये पाहिलेले आहे की मग विचारांद्वारे, बोलण्याद्वारे, शरीराद्वारे आणि सर्वस्वाद्वारे. तर मग तिसऱ्या सत्याकडे येत असताना मग आता या गौरवाचं माध्यम काय आहे? हे जे गौरव आहे देवाचं, त्याचं माध्यम काय आहे त्याच्याबद्दल आपण पुन्हा 1 पेत्र 4 अध्याय आणि वचन 11 कडे जाऊया. भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे, सेवा करणाऱ्याने ते आपण देवाने दिलेल्या शक्तीने करत आहोत अशी करावी, यासाठी की सर्व गोष्टीत देवाचं गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा. कशाद्वारे? आता मनुष्य स्वतःच्या बलाने त्याचा गौरव करू शकतो का? मनुष्याच्या स्थितीबद्दल विचार करा, देवाबद्दल विचार करा. देव महान पराक्रमी आहे, तो अतिउच्च स्थानी विराजमान आहे, तो सर्वश्रेष्ठ प्रभू आहे आणि आपण माती आहोत. काय माती त्या जिवंत देवाचं गौरव करू शकते का? काय आपण आपली जी स्थिती आहे ह्या स्थितीमध्ये त्या पवित्र स्वर्गीय देवाला गौरव देऊ शकतो का? नक्कीच. निर्मिती म्हणून निर्मिती त्याचं गौरव प्रगट करते, परंतु निर्मिती त्याला गौरव देण्यास समर्थ नाहीये, कारण तो अगोदरच गौरवी प्रभू आहे. परंतु ज्यावेळेस आपण गौरवाबद्दल विचार करतो तर मग या गौरवाचं माध्यम सुद्धा ख्रिस्त येशू आहे. त्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. ते गौरव त्याला कधी प्राप्त होतो? ख्रिस्ताच्या द्वारे. त्याबद्दलच आपण योहान 17 अध्यायामध्ये पण पाहतो की ख्रिस्त म्हणतो, जे गौरव युगादी कालापासून पित्या तुझ्याकडे होतं ते पुन्हा मला तू दे. आणि पित्याचं गौरव ख्रिस्ताने कशा प्रकारे प्रगट केलं? तो म्हणतो की मी तुझं गौरव आता काय करत आहे म्हणे, इथं प्रगट करत आहे. ते कशा प्रकारे ख्रिस्ताचं वधस्तंभावर जाणं ते पित्याचं गौरव प्रगट करणार होतं. ख्रिस्त स्वतः पित्याचं गौरव आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला योहान 1 आणि वचन 14 सांगतं की तो त्या एकुलत्या एकापासून आलेला सारखा होता, तो गौरवी अशा प्रकारचा होता आणि आहे. तो गौरव आहे. त्याने ख्रिस्ताचं, त्याने पित्याचं गौरव प्रगट केलं. इब्री लोकास पत्र म्हणतो की तो त्या पित्याचा काय आहे? तो गौरवाचं तेज आहे तो. आणि मग तो जो गौरवी ख्रिस्त आहे तो एकमेव मध्यस्थ आहे. त्याबद्दल आपल्याला 1 तिमोथी 2 अध्याय वचन 5 सांगतं की कारण एकच देव आहे आणि देव मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. जर पूर्वीच्या काळी त्या लोकांना, इस्रायल लोकांना जर देवाला संतोष व्हायचा आहे किंवा त्याचं गौरव करायचा आहे तर त्यांच्यामध्ये देवाने याजकांना उभं केलेलं होतं आणि त्यांना जे काही करायचं ते काय करायचे? याजकासमोर सादर करायचे. याजक पुढे जाऊन ते तो प्रार्थना, विनंत्या किंवा जे काय आहे तो देवाकडे सादर करायचा. आणि ह्या गोष्टी सगळ्या अपूर्ण अशा प्रकारच्या होत्या. परंतु ज्यावेळेस पूर्णता आली, ज्यावेळेस ख्रिस्त आला, आता मात्र आपल्याला कोणत्या मानवीय कोणत्याच कशाचीच गरज नाही.
आणि त्यावेळेस सुद्धा ते मानवीय जे साधनं होते ते पुरेसे नव्हते देवाचं गौरव प्रगट करण्याकरिता. मानव आणि देवामध्ये ते गौरव आणि त्यांचं समेट घडून आणण्याकरिता ख्रिस्तच एकमेव असा मध्यस्थ आहे जो सामर्थ्य तारणारा आहे. त्याने आपल्याकरिता त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला, तो मृत्यू पावला, तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. त्या ख्रिस्तामध्ये आपण त्याचे लेकरं झालेलो आहोत आणि त्या ख्रिस्तामध्ये आपण त्याचे लेकरं या नात्याने ख्रिस्ताद्वारे आता आपण जे काही करतो, ख्रिस्तामध्ये आपण जे काही करतो, त्याच्या वचनामध्ये राहतो, आपण प्रार्थना करतो, जगतो, वागतो, जे काही आहे ते ख्रिस्ताद्वारे त्या पित्याला गौरव देणारा आहे. कारण आपण त्या पित्याच्या एकुलत्या एका पुत्राकरिता त्याने दिलेले असे त्याची लेकरं आहोत, त्याची मंडळी आहोत, त्याची वधू, त्यांचा एक भाग आहोत आणि म्हणून त्याचे शरीर आहोत. तर मग नक्कीच त्या ख्रिस्त हा मध्यस्थ आहे त्या गौरवाचा आणि मग नक्कीच ख्रिस्ताद्वारे ते गौरव त्या पित्याला प्राप्त होतं आणि मग या गौरवाचा मध्यस्थ ख्रिस्त आहे. तर मग शेवटी येत असताना पुन्हा एक वार पहिला वचनाने शेवट पण आपण त्याच वचनाने करणार आहोत की का बरं आपण त्याचं गौरव करावं. तर मग आपण अगोदर शिकलो कारण सामर्थ्य त्याचं आहे. तर मग इथं शेवटी येत असताना का बरं त्याचं गौरव आपण करावं, कारण तो गौरवी आणि पराक्रमी प्रभू आहे. याच्याबद्दल इथं बघा काय सांगितलंय, सर्व गोष्टीत देवाचं गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा. गौरव व पराक्रम हे युगानुयुग त्याचे आहेत. तो गौरवी पराक्रम मी म्हटल्यानंतर तो गौरवी देव नाही, तो माझ्या म्हणण्याने त्याचं गौरव होईल असं नाही. मी म्हटलो तरच तो गौरवी आहे किंवा मी असं कृत्य केलं तरच तो गौरवी आहे नाही. निर्मिती नव्हती तेव्हा सुद्धा तो गौरवीच आहे. त्याच्या गौरव कशामध्येच लपू शकत नाही. त्याने निर्माण केलं म्हणूनच तो गौरवी झाला का? नाही. त्याचं गौरव युगादी कालापासून युगादी अनंत कालापर्यंत सदसर्व का त्याचंच आहे, कारण तो गौरवी देव आहे. तो सार्वकालिक रीतीमध्ये गौरवी आहे. तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे. तो ऐश्वर्याने युक्त आहे. आणि मग इथं त्याचबद्दल सांगितलेलं आहे. इथं गौरव हा जो शब्द आहे तो इंग्लिशमध्ये प्रेज असा शब्द आहे आणि तोच पुन्हा आपल्याला डोक्सा याच्याबद्दल मार्गदर्शन करतो, जो आपल्याला गौरव आणि सन्माननीय आदरणीय अशा प्रकारे मार्गदर्शन करतो. तर दुसरा जो शब्द आहे तो म्हणजे पराक्रम, डॉमिनियन. तर ते आपल्याला कशाबद्दल मार्गदर्शन करतो, त्याचा जो मूळ शब्द आहे तो आहे क्रॅटॉस, म्हणजे सामर्थ्य, पराक्रम, सार्वभौम. तर मग हे जे दोन्ही शब्द आहेत ते आपल्याला त्याचं महानपण, त्याचा अतिउच्चपण प्रकट करतं. तर मग देवाच्या प्रेलेकरांनो, या विषयावर विचार करत असताना आता कारभारीपणाबद्दल आपण सुरुवातीपासून विचार केलेला आहे. त्याचा पाया काय आहे, त्याचं उदाहरण काय आहे, त्याचं गांभीर्य, कारभारीपण पूर्ण जीवनाबद्दल आहे. कारभारीपण जे आहे ते तडजोड करणारं जीवन नाही. कारभारीपण जे आहे ते आपण त्याचं ते गांभीर्याने घेतलं पाहिजे. अनेक गोष्टी आपण त्याबद्दल शिकलेलं आहे की कारभारीपणे सेवा कार्याबद्दल आहे. तर आता मग या सर्वस्वाचं ध्येय काय आहे, देवाचं गौरव, त्याची महिमा आहे, कारण तो गौरवी आहे, तो महान पराक्रमी प्रभू आहे आणि त्याने ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या विश्वासयोग्यतेने प्रत्येक त्याच्या प्रेलेकरांनी पूर्ण करणं गरजेचं आहे. मग या विषयाची शेवटी येत असताना आपल्यासाठी काय लागूकरण आहे, बघ काही प्रश्न आपल्या अंतःकरणाला विचारणं गरजेचं आहे. काय माझं वागणं, बोलणं, चालणं ते जिवंत देवाला गौरव देणारं आहे का? मी सकाळी उठतो आणि संध्याकाळी झोपतो, मी विचार केला आहे का की सकाळपासून माझं विचार, माझ्या मनात इतके विचार आले, मी इतकं कार्य केलं, मी इतक्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या, काय ह्या सगळ्या गोष्टीमध्ये देवाचं गौरव माझ्या जीवनातून झालं का? माझं आयुष्य आतापर्यंत गेलेलं आहे, मी इतके इतके वर्षात झालेलो आहे, मी इतके इतके क्षण, इतके इतके सेकंद, इतके इतके मिनिट, इतके इतके तास माझ्या जीवनातून गेलेले आहेत, परंतु आतापर्यंत माझा प्रत्येक क्षण काय किती देवाला गौरव देणारा होता. वाव, माझे विचार जे आहेत, मी विचार केले चांगले, काय ते देवाला गौरव देणारे होते का? मी बोललो, काय ते देवाला गौरव देणारं होतं का? मी कृत्य केली, काय ते देवाला गौरव देणारे होते का? माझं वागणं देवाला गौरव देणारा होतं का? आणि जर नाही तर पश्चाताप करण्याची गरज आहे आणि देवाकडे येऊन
विनंती करणं गरजेचं आहे की प्रभू इथून पुढे आमचे बोलणे, आमचे वागणे, आमचं चालणं तुला ग्रहणी योग्य, तुला गौरवणारा असू दे. लक्षात घ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, प्रत्येक तुमच्या क्षणाचा, प्रत्येक आपल्या बोलण्याचा, प्रत्येक गोष्टींचा देव बारकाईने हिशोब घेणार आहे. कारण देवाने आपल्याला हे जीवन दिलेलं आहे. हे फुकट नाहीये, हे असं जगण्यासाठी नाहीये. आलं आणि काय होतं, काय माणसाचा उद्देश हाच नाही की जगा आणि मरा, नाही. प्रत्येक गोष्टीचा हिशोब देवबाप घेणार आहे. तर मग आता आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. आपण विचार करूया, आपल्या स्वतःच्या जीवनाकडे आज झोकून पाहूया की आतापर्यंत आपलं जीवन कशा प्रकारचं होतं. मी आतापर्यंत कशा प्रकारे जगलेलो आहे, माझं जीवन कशा प्रकारे आहे, मी कशा प्रकारे बोलतो, वागतो, चालतो, आंतरिक माझी स्थिती काय आहे. स्वतःला आपण प्रश्न विचारूया. आपण एक मिनिट शांत राहूया आणि या सर्व गोष्टींचा आपण विचार करूया. आणि जर नक्कीच या गोष्टीमध्ये आपण पडलेलो आहोत तर देवाकडे येऊन क्षमा मागूया. देवाच्या हाती आपण पडूया, कारण तो अति पवित्र देव आहे. जर त्याने आज माझा श्वास काढून घेतला तर मी कुठंच काहीच नाही. मी कुठं असणार आहे. ख्रिस्त 2000 वर्षांपूर्वी माझ्याकरिता एक तारणारा प्रभू म्हणून आलेला होता. तो आता पुन्हा महान वैभवाने येणारे महान राजा, पराक्रमी न्यायाधीश म्हणून काय मी त्याच्या समोर उभं राहण्यास लायक आहे काय? नक्कीच माझ्या स्वबळाने तर नाही, परंतु ख्रिस्ताचाच वधस्तंभ माझ्यासाठी समर्थ आहे. आणि म्हणून ख्रिस्ताची सुवार्ता माझ्यासाठी अतिउच्च आहे आणि म्हणून त्या सुवार्तेच्या द्वारेच ते आहे. तर मग जे तारण मला दिलेलं आहे देवाने, जी सुवार्ता माझ्यासाठी दिलेली आहे, त्या सुवार्तेस लायक माझं जीवन आहे का? काय देवाला संतोषकारक माझं जीवन आहे का? आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय दयानिधी पित्या, तुझे उपकार मानतो, आभार आणि उपकार मानतो पित्या. या सुंदर क्षणी पुन्हा एक वार पवित्र बापा कारभारीपणाबद्दल, पवित्र शास्त्रीय कारभारीपण देवापा या विषयावर या आठवड्यामध्ये देवापा विचार करत असताना जे अनमोल मार्गदर्शन तो आतापर्यंत आमच्यासारख्या अपात्र लोकांना तू केलेला आहेस, त्याबद्दल प्रभू आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. देवापा आम्हाला कारभारीपणाचं गांभीर्य समजावं यासाठी सहाय्य कर देवापा. आजच्या या शेवटच्या भागामध्ये पुन्हा एक वार देवापा कारभारीपणाचे ध्येय याबद्दल विचार करत असताना प्रभू तुझं गौरव तू प्रगट केलंस, तुझे आभार मानतो. पवित्र बाप्पा, आम्ही आमच्या विचारांनी, आमच्या कृत्यांनी तुला काय गौरव द्यावा दे बापा. आमच्यामध्ये तर ती लायकी, आमची पात्रता नाही, परंतु ख्रिस्ता जो महान सामर्थी प्रभू आहे, पवित्र बाप्पा जे काही चांगलं आहे ते ख्रिस्तापासून आहे. आणि म्हणून दे बाप्पा हीच विनंती करतो, आमच्या सर्वस्वावर तुझं नियंत्रण असू दे. आमचं चाललं, आमचं वागणं, आमचं सर्व काही देवापा तुझ्या गौरवास्तव असू दे. देवापा भूतकाळामध्ये झालेल्या सर्व अपराधांची आम्ही क्षमा मागतो. देवापा हा येणार सर्व दिवस आम्ही तुझ्या हाती विनंती करतो की तुला ग्रहणी योग्य आमचं जीवन असावं, यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. तुझे उपकार मानतो या वेळेबद्दल आणि विनंती करतो प्रत्येकाला तो आशीर्वादित कर. आणि देवापा हे वचन प्रत्येकाला योग्य रीतीने समजण्यास तू सहाय्य कर. देवापा ज्या ठिकाणी आम्ही उणे आहोत प्रभू, या वचनाद्वारे ती उणीव भरून काढ. देवापा ज्या ठिकाणी आम्ही देवापा स्वतःला नाकारत आहोत, त्या वचनाला नाकारत आहोत, त्या ठिकाणी आम्हाला फटकार दे बापा. देवापा ज्या ठिकाणी आम्ही कमी पडत आहोत त्या ठिकाणी देवापा आम्हाला तू सबळ कर तुझ्या गौरवासाठी, अशी आम्ही तुला विनंती करतो. ख्रिस्ताबद्दल, ख्रिस्ताच्या वधस्तंभाबद्दल, त्या महान सुवार्तेबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये विनंती करतो, प्रत्येकासोबत तू राहा. देवापा या कोरोनाच्या भयंकर अशा स्थितीमध्ये प्रत्येक तुझ्या प्रिय लेकरांबद्दल तुझी इच्छा सर्वतोपरी सिद्धीच जाऊ दे. सारिका ताईसाठी मागतो देवापा, ज्या स्थितीमधून ती जात आहे, तिचं कुटुंब, तिचे देखील संरक्षण तू कर देवापा. त्याचप्रमाणे अशा प्रकारे तुझे प्रिय लेकरं अशा स्थितीमधून जात असताना त्यांची देखील काळजी तू घे. आमचे सर्व प्रियजन विविध ठिकाणी आहेत, प्रत्येकाला तू सहाय्य कर. आणि देवापा ख्रिस्ताच्या सुवार्तेत आणि देवापा तुझ्या कृपेत, तुझ्या वचनात नित्य आम्हाला वाढण्यास तू सहाय्य कर. धन्यवाद, गौरव आणि आदर आम्ही तुला देतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये मागतो म्हणून तो ऐक. आमेन.
देवबाप आपणा सर्वांना आशीर्वादित करो आणि विशेष करून हे वचन समजण्यासाठी सहाय्य करो.